अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हाला आता ह्या पारायणला म्हणजे गुरुचरित्र पारायणला बसता येत नाही। तुमची खूप इच्छा आहे की तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, परंतु तुम्हाला वेळ नाही। मग आता काय करायचं बरं? चला तर आज आपण तेच सांगणार आहोत की तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचे पण वेळ नाही। मग आम्ही सांगतो ते करा। फक्त तुम्हाला इथं आता एकच काम करायचे, ते कोणतं करायचे बरं? चला तर पाहूया। बघा, गुरुचरित्र सप्ताह पारायणला तुम्हाला वेळ नाही, मग आता काळजी करायचं कारण नाही। कारण दत्त गुरूंचा एक जबरदस्त गीत तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि ते गीत ऐकल्यानंतर तुम्हाला संपूर्ण पारायणाचं फळ हे नक्कीच मिळणार आहे। तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छासुद्धा नक्कीच पूर्ण होईल। तो कसं आहे, तुमची इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करायचं, परंतु वेळ मिळत नाही। कामाचा ताण असतो, घरातील जबाबदाऱ्या असतात, लहान मुलं, आजारपण, यामुळे काय होतं, अनेकांची इच्छा असूनही पारायण करायला जमत नाही। मग आता तुम्ही काळजी करू नका। मार्गशीर्ष महिना म्हणजे देवी लक्ष्मीच्या कृपेचा आणि दत्तगुरूच्या कृपेचा अद्भुत संगम आहे। या महिन्यात माता लक्ष्मीची पूजा तर केलीच जाते। शिवाय गुरुवारचे व्रत तुम्ही माता लक्ष्मीचं करता म्हणजे ही माता लक्ष्मीची पूजा झाली। तर कशासाठी करता? तर तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतात त्याच्यासाठी करत असतात। आता गुरुचरित्र पारायण करण्याची सुद्धा या मार्गशीर्ष महिन्यात विशेष प्रथा आहे। आता आजपासून गुरुचरित्र पारायण हे सुरू झाले आहे। गुरुचरित्र पारायण केल्याने काय होतं, घरात सुख, शांती, समृद्धी येते आणि सर्व इच्छा, मनोकामना आपल्या पूर्ण होतात अशी दृढ श्रद्धा आपल्या भाविकांची आहे। आपल्यापैकी अनेकांना इच्छा असूनही गुरुचरित्र पारायण पूर्ण शक्य होत नाही। मग काय करावं बरं? काहीकडे लहान मुलं असतात, त्यांना सांभाळण्यासाठी वेळ नसतो, त्यामुळे पारायण वाचायला त्यांना जमत नाही। काही जणांकडे आजारी व्यक्ती असतात, त्यांची सेवेमुळे त्यांना पारायणला जमत नाही। काही महिला ह्या घरकाम करतात, नोकरी करतात, दिवसभर काम केल्यामुळं त्यांना इतका वेळ मिळत नाही की ते घरी येऊन गुरुचरित्र पारायण करू शकतात। कामाचा एवढा लोड असतो की त्यांच्या मनात पारायण करायची इच्छा असते, परंतु ते पारायण करू शकत नाही। तर बघा, पारायण करायची इच्छा आहे, आता मन एकाग्र करणंसुद्धा तुमच्याशी शक्य नाही। अशा वेळी काय करायचं? तुमच्या मनात वाटतं की शी बाबा, आम्हालासुद्धा पारायण करायचं आहे, मग आता काय करायचं बाबा आम्ही? त्याला काय पर्याय आहे का? हो, त्याला पर्याय आहे। कारण बघा, तुम्हालासुद्धा आता चिंता करायचं काही गरज नाही, कारण याच्यावर एक उपाय आहे आणि हा उपाय केल्यानं तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ मिळणार आहे। तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करायचं आहे। फक्त एकदा हा दत्तगुरूंचा झरा किंवा मंत्र वाचायचा आहे किंवा ऐकायचा आहे। हो, तुम्ही म्हणता हे काय पण कसं सांगता? हो, हे खरं आहे। दत्तगुरूंच्या झऱ्यामध्ये इतकी ताकद आहे की तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचं संपूर्ण पुण्यफळ ते देते। ज्यांना वाचता येत नाही त्यांनी नुसतं श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना अधिक पुण्य मिळतं। गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी लाभते। हे फायदे अनेक जणांनी अनुभवले सुद्धा आहेत। आता आपल्या सर्वांना आपल्या मनोकामना, इच्छा पूर्ण करायच्या असतात। तर तुमच्या घरात काही अडचणी असतील, जसं की पैशाची अडचण असली, आजारपण, पुन्हा कुठलेही मुलं तुमचे ऐकत नसणे, यामुळे आपण पारायण करतो, बरोबर आहे ना? तर आता आपल्या घरामध्ये पारायण केल्याने काय होतं, घरात सुख, समृद्धी, शांती येते। घरातील सदस्यांना आरोग्य चांगलं राहतं। आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो। बघा, आता ह्या सर्व मनोकामना आपल्या ह्या दत्तगुरूंचा झरा आहे ना, ते सुद्धा आपल्याला पूर्ण करतील। दत्तगुरूंचा झरा तुम्हाला हेच सर्व लाभ मिळवून देतील। आता वेळ आली आहे त्या अद्भुत दत्तगुरूंच्या झऱ्याची मन लावून ऐकायची। शक्य असल्यास बघा, तुम्ही हा दत्तगुरूंचा झरा तुम्ही यूट्यूबवर लावा आणि तुम्ही घरात तो श्रवणसुद्धा करू शकता। चला तर पाहूया दत्तगुरूंचा झरा कोणता आहे आणि त्याचं गीत कसं आहे। बघा, अनसुयेच्या सूता दत्ता तुझा चिरे आसरा, सद्गुरु राया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा। कपटवेश धरुनी गुरु तुम्ही अत्री घरी, आले पतिवृत्तेच्या पुण्याईनं बाळ तेथे झाले भक्तासाठी जन्मही। तुझा भक्ता उद्धारा वा ती भक्ती पाहुणे दिले संततीला दुग्ध फोडी भिक्षेसाठी। वृद्धची महिषाला वेल उपटणी कुंभ अर्पिला, भक्ताला ध्वजवरा अन्न अल्पची तुझ्या कृपेने सहस्त्रध्वज जेविले मूर्ख ब्राह्मण। भुवनेश्वरीला ज्ञान प्राप्त झाले, अष्टही रूपे दीप दिवाळीला दाविले।
शिष्यवरा अल्पमतीने पुष्प गोंफिले, साक्ष पटाया जरा विनो, अनंत दर्शन द्यावे जोडून, अंत नका पाहू हे दत्तगुरु. बघा, हे छान असं सुंदर वर्णन हे गीतकार आहेत अनंत वैद्य यांनी हे सुंदर असं वर्णन दत्तगुरूंचं त्या छोट्याशा शब्दात केलं आहे. बघा, या पूर्ण झऱ्यामध्ये दत्तगुरूंच्या जे काही चरित्र आहे ना त्याचं वर्णन करण्यात आलंय. त्यामुळं हा दत्तगुरूंचा झरा तुम्ही यूट्यूबवर लावा. अनंत वैद्य यांनी हे रचलेले बोल आहेत. सुंदर आणि प्रभावी हे बोल आहेत. दत्तगुरूंचा झरा हे गुरुचरित्र पारायणासारखे मोठे पारायण करण्याचं ताकद त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही, वेळ नाही, त्यांनी हा अत्यंत सुंदर, सोपा आणि गोड आवाजामध्ये गायलेले दत्तगुरूंचा झरा हे अतिशय सुंदर गाणं आहे. तुम्ही बघा, एकदा यूट्यूबला सर्च करा अनंत वैद्य यांचं दत्तगुरूंचा झरा, हे तुम्हाला मिळून जाईल. आणि हे तुम्ही दिवसातून नक्की एकदा ऐकण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच याचे सकारात्मक अनुभव येतील आणि तुम्हाला पारायण करायची इच्छा आहे आणि तुमचे ते राहून गेले असं तुम्हाला वाटणार नाही. त्याच्यासाठी हा दत्तगुरूंचा झरा तुम्ही नक्कीच एकदा ऐकण्याचा प्रयत्न करा. बघा, तुम्हाला तो सुद्धा नक्कीच आवडेल आणि तुमच्यावर दत्तगुरूंची कृपा नक्कीच होणार आहे. आणि तुम्ही असं सुद्धा म्हणणार नाहीत की बाबा आम्हाला आता पारायण करायचं होतं, आमच्याकडून ते जमलं नाही. त्याच्यासाठी हा प्रभावी उपाय आहे, तो तुम्ही नक्कीच करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.